सर्वसमर्थ, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी परमेश्वरा, तुला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. आपणा सर्वांस प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये सप्रेम सलाम. प्रियजन हो, आज 18 जुलै महिन्याच्या मध्यावधीमध्ये आपण आहोत. देवाच्या दयेनुसार, आपल्या गरजेनुसार देवाने आपल्याला पाऊस दिलेला आहे. देवाला धन्यवाद. आणि या संकट काळामध्ये सुद्धा क्षणोक्षणी आपण त्याची समक्षता अनुभवत आहोत. त्याची दया, त्याची कृपा आणि त्याचे अनुग्रह, आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. म्हणून खरोखरच मनापासून देवाला धन्यवाद देऊया. आणि आज पुन्हा एकदा लौकिक उपासनेच्या माध्यमातून ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आपण सहभागी होत असताना अगदी अंतःकरणापासून, मनापासून देवाला धन्यवाद देऊया. स्तोत्रकर्ता स्तोत्र 49 म्हणतो, अहो सर्व लोक हो, हे ऐका. जगात राहणारे उच्च व नीच, श्रीमंत व दरिद्री लोक हो, तुम्ही सर्व कान द्या. माझे मुख ज्ञान वदणार आहे, माझ्या मनचे विचार सुज्ञतेचे असणार. कोणाही मनुष्यास आपल्या भावाला मुक्त करता येत नाही किंवा त्याच्याबद्दल देवाला खंडणी देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडणी भरून देता येत नाही. देवबाप, या उपासनेमध्ये आपलं सहाय्य करो. प्रियजन हो, यावेळेस आपण उपासा संगीतातून गीत नंबर 7, प्रभू तव नाम सुवंदित गावे, हे गीत यावेळेस आपण गाऊया. उपासा संगीतातून गीत नंबर 7, प्रभू तव नाम सुवंदित गावे. तव नाम सुवंदित गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. मर्त्यपतित मी वंदुनी तुझला, मर्त्यपतित मी तुझला. मी चिरकाल जगावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. वदितर ऐसा कोण जयाला, वदितर ऐसा कोण जयाला. गाऊनी नित्य गावे, प्रभु तव नाम सुवंदित गावे. यावेळेस आपण आणखीन काही स्तुतिगीतं गाऊन देवाला धन्यवाद देऊया. प्रियजन हो, आपण देवाला काय द्यावं आणि देव कशाची आपल्याकडून अपेक्षा करतो, तर देवाच्या प्रती असलेली कृतज्ञता आपण स्तुती आराधनेच्याद्वारे व्यक्त करावी. देवाला मान, महिमा आणि गौरव स्तुती आराधनेच्याद्वारे द्यावा, हेच देव आमच्याकडून अपेक्षितो. आणि म्हणून यावेळेस आपण आणखीन काही स्तुतिगीतं गाऊन त्या देवाचा आपल्या जीवनातून आपण गौरव करूया. यावेळेस स्तुती आराधना होईल. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, मान, महिमा, गौरव त्या देवाला असो. प्रियानो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आजकाल टेक्नॉलॉजीच हे आपल्या जीवनाचा भाग झालेला आहे. सेलफोन्स हा आपल्या जीवनाचा एक घटक झालेला आहे, भाग झालेला आहे. टेक्नॉलॉजी आज सर्वत्र पसरत आहे. त्याचा उपयोग प्रत्येकजण अतिप्रमाणामध्ये करत आहेत. त्या टेक्नॉलॉजीचा एक दुष्परिणाम म्हणजे
तो कुठल्याही क्षणी हँग होऊ शकतो, थांबू शकतो. तो हँग झाल्यावरती आपण त्या टेक्नॉलॉजीला एक रिस्टार्ट, रिबूट असा देतो. तसंच आपलं आध्यात्मिक जीवन देखील अनेक वेळा अनेक प्रसंगांनी हँग होत जातं. अनेक अडथळे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये येतात. तिथे आपल्या विचारांना हँग व्हावं लागतं. तर त्यावेळी आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाला देखील रिस्टार्ट, रिबूट देणं हे गरजेचं असतं. तेच म्हणजे आपल्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना. आराधनाच, स्तुती हेच आपल्या आध्यात्मिक जीवनाचा रिस्टार्ट आहे. तेच आपल्या जीवनातील सर्व अडथळे, सर्व प्रसंग, सर्व वाईट विचार हे रिस्टार्ट करतं आणि एक नवीन विचार, नवीन जीवन ते आपल्याला देतं. आणि स्तुती आराधना कुठल्या मनुष्याची नाही, तर ही आपल्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आराधना आहे. वचन आपल्याला असं सांगतं की तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ती प्रीती म्हणजे त्याची स्तुती आराधना. तर चला अशा महान परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊन पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आपण त्याच्या आराधनेमध्ये जाऊया व आपल्या आध्यात्मिक जीवनाला एक रिस्टार्ट आपण देऊया. कारण तोच एक महान परमेश्वर आहे जो आपल्या जीवनाला, अंतःकरणाला जाणतो व एक नवीन जीवन देण्यास समर्थ आहे. तर चला आपण स्वतःला लीन आणि नम्र करून त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन स्तुती आराधनेचा यज्ञ त्याच्या समोर सादर करूया. आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे लावूया. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. स्तुतियों के बीच में विराजमान रहो. तू बड़े और मैं घटूं, स्तुतियों के बीच में विराजमान रहो. तू बड़े और मैं घटूं, तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. आपल्या महासामर्थ्य आणि गौरवी परमेश्वराच्या आराधनेसाठी आपण आणखी काही गीते टाळ्या वाजवून आणि मोठ्या आवाजात म्हणूया. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है. तीन चांद सितारों में ले अक्ष जो तेरा है. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है.
इन चांद सितारों में ये अक्ष जो तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। ओ है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता। हम पर अपनी करुणा करता और करता उपकार, क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार। ओ जय जयकार, जय जयकार करे, ओ जय जयकार, जय जयकार करे। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, हालेलुया। स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा हे। तारक तो सामर्थ्य तो येशू दे युगा युगा हे। हालेलुया हो होसाना, हालेलुया हो होसाना। हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया हालेलुया। 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 आपण पुन्हा एकदा परमेश्वराच्या चरणाशी जाऊया आणि आपले नेत्र बंद करून आणखीन एक गीत गाऊन त्याचा धन्यवाद करूयात। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला
कोटी कोटी स्तुती धन्यवाद, कोटी कोटी स्तुती धन्यवाद, कोटी कोटी स्तुती धन्यवाद. धन्यवाद देते बाप्पा. खरंच तू महान आहेस, तुझी दया सनातन आहे बाप्पा. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस बाप्पा. खरंच या सुंदर अशा वेळेसाठी, सुंदर अशा समयासाठी मी तुझे आभार म्हणून तुला धन्यवाद देत आहे. खरंच बाप्पा, आमच्या जीवनाचा प्रत्येक दिवस तू आमच्यासाठी नवीन आणि परमेश्वर पित्या आमच्यासाठी आशीर्वादाचा करतोस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे बाप्पा. खरंच हा सुंदर स्तुती आराधनेचा यज्ञ आम्ही तुझ्या चरणाची समर्पित केल्याबद्दल आणि परमेश्वर पित्या तू स्वर्गात मान्य केल्याबद्दल बाप्पा मी तुझे आभार मानते, तुला धन्यवाद देते बाप्पा. येणारं पवित्र वचन आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी लाभाचं असं कर. इथून पुढची संपूर्ण वेळ बाप्पा तुझ्या हातात देऊन ही विनंती धन्यता आणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रियनाथ केली म्हणून ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 42 या स्तोत्राचं आळीपाळीने वाचन करूया. स्तोत्र 42 आपण आळीपाळीने वाचूया. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत. लोकसमुदाय सण पाळी तेव्हा त्याच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले, आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्याचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवीत नेई, हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्या आत खिन्न झाला आहे, म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात मिसहराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढ्याला बोलवीत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करील. मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्याच्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्याला मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्यांच्या जाचामुळे सुतक्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करीतात. यामुळे माझ्या हाडाचा चुराडा होतो. 11 वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. यावेळेस आजच्या मननाकरता निम्नात आलेले शास्त्रपाठ आपण ऐकूया. पहिला शास्त्रपाठ 2 राजे याचा 19वा अध्याय 1 ते 7 ही वचनं आपण ऐकूया. 2 राजे याचा 19वा अध्याय 1 ते 7 ही वचनं आपण ऐकूया. जुन्या करारामधून 2 राजे याचा 19वा अध्याय यातील 1 ते 7 वचन आपण वाचून पाहूया. सन्हेरीबाच्या हातातून यहुद्याची सुटका. हे ऐकून हिजकियाने आपली वस्त्रे फाडली व गोंताट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा खानगी कारभार एल्काईम, चिटणीस शेबना व याजकापैकी वृद्ध लोक यास गोंताट नेसलेले असे आमोजाचा पुत्र येशिया संदेष्टा याच्याकडे त्याने पाठविले. ते जाऊन त्याला म्हणाले, हिजकिया असे म्हणतो की आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान यांचा आहे, कारण मुले जन्मावयास आली पण प्रसवण्याची शक्ती नाही. जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रबशाके याचबरोबर जो निरोप पाठविला
त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करेल. म्हणून जे काही शेष उरले आहे त्याकरता आपण रदबदली करा. याप्रमाणे हिजकिया राजाचे सेवक यशया राजाकडे यशया याजकाकडे आले. तेव्हा यशया त्यास म्हणाला, आपल्या धनाला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, अश्शूराच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत. त्यांनी तू घाबरू नको. पहा, मी त्यांच्या ठाई अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशात परत जाईल व त्याच्याच देशात तो तरवारीने पडेल. असे मी करीन. देवबाब वाचले वचन आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादित असे करू. आमेन. नवीन करारातील शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय 23 ते 31 ही वचनं यावेळेस वाचण्यात येतील. नवीन करारामधून प्रेषितांचे कृत्य 4था अध्याय 23 ते 31 वचन आपण वाचून पाहूया. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय 23 ते 31 ही वचने आपण वाचून पाहूया. पेत्र व योहान आपल्या मित्राकडे परत येतात. ते सुटल्यानंतर आपल्या मित्राकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले. हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र याचा व त्यांच्यातील जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खळवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या. प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषेक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्यासह हेरोद व पंत पिलात हे एकत्र झाले यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वकल्पनेने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभू, आता तू त्याच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण द्रेहाने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्ह व अद्भुते घडावी असेही कर. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हदरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन ध्येयाने बोलू लागले. वाचलेले वचन देवबाप आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाचे असे करू. यावेळेस आपण शुभवर्तमान ऐकण्याच्या अगोदर गीत गाऊया आणि गीत गायल्यानंतर आपण शुभवर्तमान ऐकणार आहोत. आत्मा होती देवा विस्तारिता विमल आत्मा होती देवा विस्तारिता हरणी तुझ्या रसना जरी आता नये आम्हावरी तथापि तू चित्तीवरी आम्हा पुरता देवा विमल आत्मा होती देवा विस्तारिता. यावेळेस संत मार्काचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 35 ते 41 या वचनामधलं शुभवर्तमान आपण ऐकूया. संत मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41 ही वचनं आपण ऐकूया. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला,
आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे प्रभू, तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वास अंगीकार जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. प्रियजन हो, ख्राइस्टचर्च व्हॉट्सॲप ग्रुपवर एक अपील देण्यात आलेलं आहे. कृपा करून आपण प्रार्थना करा आणि आपला सहभाग या कार्यासाठी तुम्ही द्यावा, अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. परमेश्वर जो सदोदित आमची काळजी वाहतो, आमचा भार वाहतो आणि आम्हाला जगण्यासाठी सर्व प्रकारची शक्ती, आरोग्य पुरवतो, त्या देवाजवळ पुन्हा एकदा आपण लीन आणि नम्र अंतकरणाने जाऊया आणि आपल्या सर्व गरजा आणि विनंत्या आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे त्याच्या चरणाजवळ आपण सादर करूया. आपण प्रार्थना करू. दयाळू देव बापा, विश्वाच्या उत्पन्नकर्त्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आमच्या उद्धारक देव बापा, खरोखरच तुझ्या पुत्राच्याद्वारे उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे जो मौलिक अधिकार तू आम्हाला दिलास, तुला आब्बा आणि बापा म्हणण्याचा, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आणि आज तुझ्या परमपवित्र चरणाजवळ तुला आब्बा आणि बापा म्हणून हाक मारत येत असताना, प्रभू, आम्हा सर्वांची प्रकृती तू जाणतोस, आम्हा सर्वांचा अशक्तपणा तू जाणतोस, आमच्या सर्व अडचणी, समस्या तुला ठाऊक आहेत, असा आमचा पूर्ण विश्वास आणि खात्री आहे. तरी देखील प्रेमळ प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे येत असताना, प्रभू, आमच्या सर्व विनंत्या, आमच्या सर्व गरजा, आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्या चरणाजवळ सादर करीत आहोत. कारण तुझी आम्हावरची कृपा आणि तुझ्या अगणित आशीर्वादांबद्दल आम्हाला खात्री पटलेली आहे. आणि म्हणून आज प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना या ख्रिस्त मंडळीसाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, या मंडळीतील सर्व लहान थोरांना तू आतापर्यंत सांभाळलंस, प्रत्येकाला तुझं उत्तम आरोग्य लाभू दिलंस. संकटाच्या काळामधून जात असताना तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श तू आम्हाला होऊ दिलास. तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाच्याद्वारे आम्हाला प्रेमळ परमेश्वरा तुझं उत्तम आरोग्य दिलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आम्हापैकी काही संकटात, दुःखात, अडचणीत होते, परंतु आमचा आधार तू झालास. प्रभू, त्या संकटातून तू
मला मुक्त केलंस आणि पुन्हा एकदा तुझ्यामध्ये असलेल्या सर्व आशीर्वादांचा अनुभव तू येऊ दिलास, म्हणूनही आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आज मंडळीसाठी प्रार्थना करत असताना मंडळीतील सर्व लहान थोरांची आम्ही आठवण करतो. प्रभू, मंडळीमध्ये जे सिनियर आमचे ज्येष्ठ बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांचा वृद्धापकाळ तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. प्रभू, प्रत्येक कुटुंबामध्ये अशा प्रियजनांची काळजी घेणाऱ्या प्रत्येकाला प्रभू तू अधिक शक्ती दे, सामर्थ्य दे. त्यांच्या प्रती असलेला जिव्हाळा तू अधिक वृद्धिंगत कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. जे आजारी आहेत प्रभू, त्यांना आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो, कारण आरोग्याचा दाता तू आहेस. प्रभू, तुझ्या स्पर्शानं आणि तुझ्या मुखातून निघालेल्या शब्दाच्या द्वारे आमचे आजार बरे होतात असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून ज्यांना आज या क्षणाला आरोग्याची गरज आहे, जे तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत, जे तुझा धावा करत आहेत, प्रेमळ परमेश्वरा, स्वर्गातून तुझा हात तू पुढे कर. प्रभू, तुझा शब्द त्यांच्यासाठी पुन्हा एकदा उच्चार प्रभू. आणि आज ज्या ठिकाणी ते आहेत त्यांना तुझा आरोग्याचा अनुभव येऊ दे. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. जेव्हा विश्वासाने आम्ही तुला हाक मारतो तत्क्षणी तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस. अडथळे दूर कर, अडचणी दूर कर प्रभू. आणि जे गरजवंत आहेत, ज्यांना आरोग्याची गरज आहे, त्या सर्वांना प्रभू या क्षणाला तुझं आरोग्य देत आहेस, तू दिलेलं आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, आज विशेष करून प्रभू पुन्हा एकदा मंडळीतील आमच्या महिलांसाठी प्रभू, ज्या माते समान आहेत प्रभू, ज्या बहिणी आहेत आणि ज्या मुली आहेत, मुलं आहेत, त्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी कृपा त्यांच्यावर विपुल कर. आपापल्या परीनं प्रभू कुटुंबासाठी आपलं योगदान देत असताना, तुझ्या सेवेमध्ये आपलं योगदान देत असताना प्रभू प्रत्येकाला तुझा अनुग्रहाने आशीर्वाद दे. विशेष करून प्रभू या कोरोना काळामध्ये, पॅन्डेमिकमध्ये प्रभू खरोखरच आपलं उत्तम योगदान देणारे अनेक लोक आहेत. प्रभू, आज आम्ही त्यांची पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ सतत आणि सतत आठवण करत आहोत प्रभू, कारण त्यांच्यामुळंच प्रेमळ परमेश्वरा इतरांनासुद्धा या परिस्थितीमध्ये प्रभू तू एक चांगला अनुभव येऊ देत आहेस. तुझ्या आभार मानतो प्रभू, आणि त्यांचं योगदान तू आशीर्वादित कर. डॉक्टर्स आहेत, परिचारक आहेत, परिचारिका आहेत, इतर सर्व स्टाफ आहेत, सेवक वर्ग आहेत, त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, सेवा किती लहान असो मोठी असो, परंतु तुझी सेवा मनोभावे करत असताना प्रेमळ परमेश्वरा त्यांचं योगदान या परिस्थितीमध्ये किती मोलाचं आहे याची जाणीव आम्हाला झालेली आहे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. या प्रत्येक परिवारासाठी मी प्रार्थना करतो, त्यांच्या मुलालेकरांसाठी प्रार्थना करतो. प्रभू, त्यांना तुझा उत्तम अनुग्रहाने आशीर्वाद दे आणि तुझ्यापासून मिळणारं दैवी आरोग्य सदैव त्यांना लाभू दे. प्रभू, त्याचप्रमाणे आम्ही विशेष प्रार्थना करतो, जे तुझे सेवक प्रभू प्रार्थना करत आहेत प्रभू, अनेक प्रकारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. प्रभू, त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. विशेष करून प्रभू आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना करतो. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ, प्रशासकीय यंत्रणा, या सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. मानवी कल्याणासाठी प्रभू ज्या काही योजना आहेत प्रभू, त्या सर्व योजनांचा लाभ अगदी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रभू तू सहाय्य कर. जी अडथळे आहेत ते सर्व दूर कर प्रभू. आणि जे काही प्रेमळ परमेश्वरा आपापलं योगदान देत आहेत त्या सर्वांना प्रभू तुझं उत्तम आरोग्य लाभू दे. प्रभू, ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करत आहोत. आम्ही आमच्या देशाचे जे जवान आहेत प्रभू त्यांची आठवण करतो. प्रभू, सीमेवर प्रभू ते सुरक्षा देत आहेत आणि प्रभू खरोखरच सर्व प्रकारच्या प्रतिकूल आणि अनुकूल अशा परिस्थितीमध्ये आपलं उत्तम योगदान देशाच्या संरक्षणासाठी देत असताना आम्ही त्यांची आठवण करतो. प्रभू, त्यांचंही तू सहाय्य कर. त्यांच्या परिवाराला प्रभू तुझा भरपूर आणि विपुल अशा प्रकारचा आशीर्वाद दे. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. आज या तुझ्या पवित्र उपासनेमध्ये सहभागी होत असताना आम्ही आमच्या कुटुंबाला तुझ्या चरणाजवळ करत आहोत. प्रभू, प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी समक्षता असू दे. प्रभू, तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श प्रभू प्रत्येकाला होऊ दे. प्रभू, आणि त्याद्वारे प्रभू त्या कुटुंबामध्ये तुझं स्वास्थ्य, तुझं आरोग्य, तुझी शांतता नांदू दे, असं तू दयेने कृपेनं कर. पुन्हा एकदा आज तुझ्या पवित्र वचनातून प्रभू ज्या वाणीच्याद्वारे तू आमच्याशी बोलणार आहेस ती तुझी वाणी प्रभू
तुझा जो सेवक आहे त्या माझ्याकडून प्रभू येत असताना प्रभू ती तू आशीर्वादित कर. आणि प्रभू ऐकणाऱ्यांना प्रभू आज्ञापालनाचे कान दे. प्रभू हीच तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. आम्ही सर्व उपासना तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. स्वतःला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. आम्हा सर्वांच्या मनाचा बुद्धीचा तू ताबा घे. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना करतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तुझी दिलेसी, सकल तुझे तुझी दिलेसी, अघटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. प्रियजन हो, मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाला कधीकधी अनेक प्रकारच्या अडचणीतून, समस्यातून, संकटातून, अनेक प्रकारच्या त्रासातून जावं लागतंच. आणि अशा प्रसंगी जेव्हा आम्ही खिन्न होतो, उदास होतो आणि जी आपली मानसिकता आहे ती बदलून जाते, बिघडून जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखरच ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो किंवा नैराश्य म्हणतो, या नैराश्याच्या अवस्थेमधून आत्मघात किंवा आत्महत्या सारख्या समस्या निर्माण होतात. आपण पाहतो की आपल्या अवतीभोवती अनेक लोक आहेत आणि अशा कारणांमधून आपलं जीवन जगत असताना कधीकधी त्याचा विपर्यास होतो आणि ते लोक जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात, आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आज आम्हाला देवाचं वचन सांगत आहे, जे शास्त्रपाठ आपण वाचलेले आहेत, स्तोत्र 42, दुसरे राजे याचं 19:1-7, प्रेषितांची कृत्ये 4 आणि 23-31 आणि संत मार्काचं शुभवर्तमान 4 अध्याय 35-41 ही वचनं. या संपूर्ण शास्त्रपाठांचं काळजीपूर्वक जर आपण वाचन केलं तर आपल्या लक्षात येतं की या 4ही शास्त्रपाठामध्ये जो विषय आहे तो विषय आम्हाला सांगतो की खरोखरच गॉड अपहोल्ड्स अस इन द टाईम ऑफ ट्रबल. गॉड अपहोल्ड्स अस इन द टाईम ऑफ ट्रबल. कारण कधीकधी आम्ही स्वतःच्या चुकींमुळं, स्वतःच्या चुकांमुळं जेव्हा अडचणीत येतो, संकटात, समस्यात येतो, तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं, बघा 1 पेत्र याचा 2 अध्याय आणि 20 वचन, पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. कधीकधी चांगलं करत असताना सुद्धा जर आपल्या वाट्याला दुःख आलं तर देवाचं वचन आम्हाला एनकरेज करतं की ते तुम्ही निमूटपणे सहन करा. कारण ते सहन करण्यामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला शक्ती देणारा देव आहे. आणि देवाच्या दृष्टीने सुद्धा ही उचित आहे. देवाला दूषण न देता आपण जेव्हा स्वतःच्या चुकांचं समर्थन करतो, चुका पदरामध्ये घेतो, पश्चातापी अंतःकरणाने देवाच्या चरणाजवळ येतो, त्यावेळेस त्या परिस्थितीमधून जात असताना देव तुम्हाला आणि मला सहाय्य करतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की स्वतःची चूक नसताना किंवा देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना, समस्यांना, संकटांना, दुःखाला तोंड देण्याची वेळ जेव्हा आमच्यामध्ये येते, तेव्हा
आपल्या मनामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्ह ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो, तो असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज आपण या पॅन्डेमिकमध्ये जगत असताना सुद्धा असं म्हणतात, वी हॅव टू बी पॉझिटिव्ह टू बी कोरोना निगेटिव्ह. आम्हाला जर कोरोना निगेटिव्ह राहायचं असेल तर आम्हाला सकारात्मक दृष्टीने जगलं पाहिजे. वी हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. अगदी सिमिलर त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतो की जीवनाकडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक असायला पाहिजे. आणि देवाच्या दृष्टीनं किंवा त्याच्या योजनेप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये येणारी अडचण, संकट, समस्या, त्रास यांना सामोरं जात असताना प्रियजन हो, आपला ॲप्रोच काय असावा, आपण कशा पद्धतीनं त्याकडे बघावं, आज देवाचं वचन आम्हाला या शास्त्रपाठांमधून सांगत आहे. आपण पाहतो की निर्गमाचा ग्रंथ त्याचा 3रा अध्याय, त्या ठिकाणी मोशेच्या पाचारणासंबंधी आपण वाचतो. आणि मला वाटतं 3रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर स्वतः त्या वाणीतून मोशेला सांगत आहे की इस्रायल लोकांची विपत्ती मी पाहिलेली आहे. बघा, तो म्हणतो, आय हॅव ऑब्झर्व्ड द मिझरीज ऑफ माय पीपल. इस्रायल लोकांची विपत्ती जी आहे ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आय हॅव हर्ड द क्राईज ऑफ माय पीपल. मी त्यांचा आक्रोश ऐकलेला आहे. आणि आय हॅव सीन देअर ॲफ्लिक्शन्स, देअर सफरिंग्स. आणि त्यांची जी क्लेश आहेत ते मी जाणलेले आहेत. म्हणजे बघा, देवाचे डोळे, देवाचे कान आणि देवाचं मन हे उघडं आहे टुवर्ड्स द सफरिंग्स ऑफ द पीपल. त्याच्या लोकांच्या क्लेशाकडे, त्यांच्या आक्रोशाकडे त्याचे कान आहेत आणि त्यांचे डोळे त्यांची विपत्ती पाहतात. आणि म्हणून या ठिकाणी तो बघा, येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याच्या अगोदर देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि म्हणून मी खाली उतरलो आहे त्यांना मुक्त करण्याकरता, त्यांना सोडवण्याकरता, त्यांच्याबरोबर राहण्याकरता मी खाली उतरलो आहे. आणि मग या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की देवाच्या योजनेप्रमाणे एखादी अडचण, एखादं संकट, एखादं दुःख आणि एखाद्या त्रासाला जेव्हा आम्हाला सामोरं जावं लागतं तेव्हा आपला दृष्टिकोन कसा असावा. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की जेव्हा सारेला मूल बाळ होत नव्हतं तेव्हा सारेनं स्वतः अब्रामाला संमती दिली आणि तिच्या संमतीनं अब्रामाला हगार ही तिची दासी होती तिला देण्यात आलं. आणि जेव्हा अब्रामाला हगारीपासून मुलगा झाला, इश्माईल, आपल्या सगळ्यांना नाव ठाऊक आहे. आणि मग हे सगळं घडण्यामध्ये हगारीची काही चूक नव्हती, हगारेचा काही दोष नव्हता. परंतु जेव्हा हगारेला पुत्र झाला आणि तदनंतर सारेला पण पुत्र झाला, त्यानंतर मात्र सारेचं मन किंवा तिची प्रवृत्ती बदलली. ती तिचा जाच करू लागली, तिला त्रास देऊ लागली आणि तिच्या सांगण्याप्रमाणे अब्राहमानं तिला सोडून देण्याचा निर्णय घेतला. आज समाजामध्ये आपण पाहतो परितक्त्या ज्याला आपण म्हणतो, नवऱ्याने टाकून दिलेल्या बायका, स्त्रिया आज या जगामध्ये, आणि त्यांचं दुःख काय आहे, त्यांच्या वेदना यातना काय आहेत, हे हगारेच्या उदाहरणातून आम्हाला दिसून येतं. आपल्याबरोबर लहान बाळ आहे आणि अशा अवस्थेमध्ये अब्रामानं हगारेचा त्याग केलेला आहे. परंतु देवाचं वचन बघा, त्यामध्ये तिचा दोष नव्हता, त्यामध्ये तिची चूक नव्हती, परंतु एक दैवी योजना तिच्या जीवनामध्ये साकारत होती. आणि त्यावेळेस आपण पाहतो की त्या बाळाचं रडणं, देव म्हणतो की मी बाळाचं रडणं ऐकलेलं आहे. आणि त्याद्वारे त्या संकटातून हगारीची काय झालेलं आहे, सुटका झालेली आहे, किंवा एक रेमेडी ज्याला आपण म्हणतो आपण पाहतो. अगदी त्याच पद्धतीनं आपण योसेपाच्या जीवनाकडे जेव्हा पाहतो, योसेपाच्या जीवनामध्ये आलेला जो एक कठीण प्रसंग आहे, समस्या आहे, अडचण आहे, तो आपल्या बापाचा आवडता होता. यामध्ये योसेपाचा दोष नव्हता, यामध्ये योसेपाची चूक नव्हती, किंवा त्याला दैवी साक्षात्कार होत होता आणि तो स्वप्नाचा अर्थ सांगत होता, यामध्ये त्याचा दोष नव्हता. परंतु त्याचे इतर भाऊ त्याचा द्वेष करू लागले, त्याचा मत्सर करू लागले. आणि हा मत्सर आणि हा द्वेष इतक्या पराकोटीला गेला की जेव्हा त्याला खाड्यात टाकण्यात आलं. बघा, हगारीची त्या निर्जन
ठिकाणी तिची असलेली अवस्था, तिची मानसिकता आपण विचारात घेतो. कोण नाही आहे, जवळ बाळ आहे, तहानेनं व्याकुळ झालेला आहे, डोक्यावर कोणत्याही प्रकारचं छत नाही, वर आभाळ दिसत आहे. आणि अशा स्थितीमध्ये तिच्या मानसिकतेचा आपण विचार जेव्हा करतो त्यावेळेस खरोखरच तिला कदाचित असंही वाटलं असेल की बेटर टू डाय. आणि या ठिकाणी आपण योसेफाच्या बाबतीमध्ये हेच पाहतो की जेव्हा भावाने त्याचा त्याग केलेला आहे, त्याला सोडून दिलेलं आहे, त्याला खाड्यामध्ये टाकलेलं आहे, त्याचं काय होईल माहीत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये फक्त डोक्यावर आभाळाची छाया आहे. सर्व जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधाने त्याचा त्याग केलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आपण पाहतो रेमेडी काय आहे, देवाची योजना काय आहे, तर तोच खाडा या ठिकाणी आपण पाहतो दॅट स्पॉट बिकेम द प्लेस ऑफ हिज प्रॉस्पेरिटी. आणि त्या खाड्यातूनच त्याचा उत्कर्ष झालेल्याचं आपण पाहतो. त्याच्या पुढच्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. तो कसा राजवाड्यामध्ये पोहोचला आणि आपल्या भावांचे आणि आपल्या बापाचे प्राण वाचवण्यासाठी त्याचं किती महत्त्वाचं योगदान ठरलं हे आपण पाहतो. त्याच्याही नंतर आपण या ठिकाणी पाहतो की मोशे हा देवाच्या इच्छेप्रमाणे सांगण्याप्रमाणे करत असताना अनेक वेळेला तो अडचणीत आला, अनेक समस्यांना त्याला तोंड द्यावं लागलं, अनेक प्रकारच्या संकटाला त्याला सामोरं जावं लागलं. परंतु त्या स्थितीमध्ये हताश आणि निराश न होता त्याने देवाचा धावा केला आणि देवानं त्याच्या मार्गातील सर्व अडथळे त्याच्या योजनेप्रमाणे दूर केले. आपल्या सर्वांना आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण ठाऊक आहे आणि ते म्हणजे योबाचं उदाहरण. योबाच्या उदाहरणामध्ये आपण पाहतो की परमेश्वर स्वतः त्याच्याबद्दल जे शब्दप्रयोग वापरत आहे किंवा जी शिफारस करत आहे आणि ती पहिल्या अध्यायामध्ये आपण वाचतो. या ठिकाणी त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, तो सात्विक आहे, सरळ आहे आणि देवाला भिवून वागणार आहे आणि पापापासून दूर राहणार आहे. परंतु त्याच्या जीवनामध्ये दुःख, त्याच्या जीवनामध्ये त्रास, संकट, सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्याची वेळ त्याच्यावरती आली. ज्याच्या संबंधी देव म्हणतो की अखिल भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा मनुष्य सापडणार नाही. ज्याच्याबद्दल देव स्वतः असा साक्ष देतो त्या योबाच्या जीवनामध्ये. आणि मग जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन योबाचा आम्हाला काय करतो, सकारात्मक दृष्टीनं जीवन जगण्यासाठी काय करतो, प्रवृत्त करतो, प्रेरित करतो. कारण तो आपल्या पत्नीला म्हणतो देवापासून फक्त सुखच घ्यायचं का, दुःख घ्यायचं नाही का. म्हणजे हा देवाच्या योजनेचा भाग आहे हे त्यानं मनापासून कबूल केलं आणि त्याकडं त्या दृष्टीनं पाहिल्यानंतर आपण पाहतो की शेवटी परमेश्वराची इच्छा आणि योजना त्याच्या जीवनामध्ये प्रगट झाल्याचं आपण पाहत आहोत. प्रियजन हो, एवढंच केवळ नव्हे तर आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण, हन्नेची कूस देवाने बंद केली होती आणि ती तिच्या सवतीच्या उपहासास कारण ठरली होती. कारण तिची सवत तिला त्याच कारणासाठी डिवचत होती. त्यामध्ये हन्नेचा दोष नव्हता, कारण परमेश्वरानेच तिची कूस बंद केली होती. ती आपल्या नवऱ्याची आवडती होती, यामध्ये तिचा दोष नव्हता. जसं योबाचा दोष नव्हता, जसं योसेफाचा दोष नव्हता, जसं आपण हगारेचा दोष नव्हता किंवा त्यांची चूक नव्हती, तरीसुद्धा दैवी योजनेप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये दुःख, त्रास, संकट आणि सर्व प्रकारच्या या समस्यांना तोंड देण्याची वेळ त्यांच्या जीवनामध्ये आली. आणि जेव्हा दैवी योजनेप्रमाणे त्यांनी स्वतःचं योगदान जेव्हा त्या कामी दिलं तेव्हा आपण एंड पाहतो, शेवट पाहतो, तो खूपच आशीर्वादित झाल्याचं या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. प्रियजन हो, आज जे शास्त्रपाठ आपण ऐकले त्या शास्त्रपाठामध्ये स्तोत्र 42मध्ये स्तोत्रकर्ता एकच वचन दोनदा रिपीट झालेलं आहे आणि ते वचन कोणतं आहे? स्तोत्रकर्ता बघा स्वतःला, म्हणजेच तो काय म्हणतो, हे माझ्या जीवा. तो स्वतःला जेव्हा मानसिकतेमध्ये दुःखाला, संकटाला, समस्यांना आपण सामोरं जातो त्यावेळेस आमची मानसिकता कशी असते? आम्ही गर्भगडीत होतो, आम्ही प्रयत्न सोडून देतो
किंवा आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त होतो. परंतु स्तोत्रकर्ता या वचनामध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? आणि महत्त्वाचा पुढचा विचार आहे बघा, ही तो आपल्या मनाची समजूत घालण्याकरता तो आपल्या मनाला प्रश्न विचारत आहे. तो म्हणतो की हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. मानसिकता, ज्याला आपण सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो, तो कशामध्ये आहे? तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, तू देवाची आशा धर, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. जर वाक्यातली वाक्यरचना जर आपण बघितली, उद्धार करेल असं नाही, तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता त्या उद्धाराची प्रचिती त्याला आलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी एकदाच नाही, परंतु मी बऱ्याच वेळेला देवाच्या उद्धाराची प्रचिती घेतली. आणि म्हणून तो म्हणतो, तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. देवाची स्तुती असं प्रियानो. जेव्हा देवाच्या योजनेप्रमाणे विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येतात, त्या प्रसंगामधून आपण आपलं जीवन जगत असताना स्तोत्रकर्ता आमच्या समोर जो विचार मांडतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हाच विचार या ठिकाणी आपण पाहतो की स्तोत्र 84 आणि वचन 6 मध्ये सांगितलेला आहे. बघा, तो म्हणतो, शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्यांचे स्थानच वाटते. अगोटीचा पाऊसही त्याची आबादणी करीतो. म्हणजे या ठिकाणी शोकजनक खोरं हा जो शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे, तो शब्दप्रयोग याच परिस्थितीसाठी वापरलेला आहे की जेव्हा देवाच्या योजनेप्रमाणे विश्वासाऱ्यांच्या जीवनामध्ये ही परिस्थिती येते, त्याला शोकजनक खोरं असं म्हटलेलं आहे. परंतु या शोकजनक खोऱ्यातून जात असताना देवाचं सानिध्य आणि देवाचा आशीर्वाद, देवाची दया तुम्हाला आणि मला काय करत असते? एक प्रकारची उभारी आपल्या मनामध्ये आम्हाला देत असते. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की दुसरे राजे याचा 19वा अध्याय आणि 1 ते 6 या वचनाकडे जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेस जसं आपण हगारे संबंधी बघितलं, योसेफा संबंधी बघितलं, योबा संबंधी बघितलं, आम्ही या ठिकाणी हन्ने संबंधी बघितलं, तर या ठिकाणी आपण पाहतो की हिजकिया राजा हा यहुद्यांचा राजा परमेश्वराच्या दृष्टीने योग्य ते करत होता. परमेश्वराच्या दृष्टीने त्याचं वागणं देवाला आवडणारं असं होतं. परमेश्वर त्याच्याबरोबर होता आणि असं म्हटलेलं आहे, त्याला यशप्राप्ती घडत होती. आणि असं असताना सुद्धा बघा, परमेश्वर त्याच्याबरोबर होता, त्याच्या प्रत्येक कार्याला यश होतं आणि ही वॉज प्लीजिंग गॉड. देवाला तो संतुष्ट करत होता त्याच्या वागण्याच्याद्वारे, देवर असण्याच्याद्वारे. आणि असं असताना सुद्धा आपण पाहतो की शत्रू राष्ट्राचा राजा जो आहे, अशुराचा राजा जो आहे, तो वरचढ होता आणि तो जिवंत देवाचा उपमर्द करणारा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हिजकिया या परिस्थितीला सामोरं जात आहे, तो मनामधून दुभंगलेला आहे, तो मनामधून त्याची मानसिकता ढासळलेली आहे. परंतु या ठिकाणी बघा, दुसरे राजेचे 19वा अध्याय यातलं 30वा वचन आम्हाला सांगतं, आजचा दिवस, म्हणजे हिजकिया राजाची मनस्थिती या ठिकाणी आपल्याला सांगितलं, आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमान ह्यांचा आहे. एवढं सगळं जमेची बाजू असताना सुद्धा शत्रू पक्षाचा, शत्रू राष्ट्राचा राजा जो आहे तो वरचढ झालेला आहे आणि त्यामुळं हिजकिया राजा मनातून दुखावलेला आहे. आणि यशाया संदेश त्याला निरोप दिलेला आहे. आणि मग यशाया संदेशा या ठिकाणी एक निरोप देतो किंवा देवाचं वचन सांगतो. आणि ते वचन या ठिकाणी आपण वाचूया. या ठिकाणी यशायाकडून प्राप्त झालेला जो संदेश आहे तो असा आहे, पहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व त्याच्याच देशात तो तरवारीने पडेल असे मी करीन. म्हणजे रेमेडी, सुरुवातीपासून मी जो शब्द वापरत आहे, रेमेडी म्हणजे सुटका कशी आहे. देवाच्या दृष्टीनं जे संकट, जे दुःख, जी समस्या आमच्या जीवनामध्ये येते, परमेश्वर त्यातून आम्हाला बाहेर काढतो. आणि मग या 7व्या वचनामध्ये परमेश्वराने हिजकिया राजाला काय दिलेलं आहे? आश्वासन दिल्याचं आपण या ठिकाणी पाहतो. आणि मग आपण प्रेषितांची कृत्य याच कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय आणि 23 ते 31 ही वचनं ऐकतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की दावीद स्तोत्रांमध्ये
प्रभू येशू ख्रिस्ता संबंधीचं भाकीत करत असताना या ठिकाणी तो काय म्हणतो, प्रेषित स्वतः येशू ख्रिस्ताबद्दल दावीद राजानं सांगितलेल्या गोष्टी उद्धृत करत असताना तो काय म्हणतो बघा. आणि हे कुठं दिलेलं आहे, स्तोत्रामध्ये दिलेलं आहे, परंतु त्याच गोष्टी तो या ठिकाणी प्रेषित या ठिकाणी उद्धृत करतायत. ते काय म्हणतात बघा, राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या. आपण जी उदाहरणं बघितली त्या उदाहरणामध्ये आपण स्वतः आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संबंधी काय झालं, त्याची काही चूक नव्हती, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे योजनेप्रमाणे सगळ्या जगाचं पाप क्षालन व्हावं म्हणून तो या जगामध्ये आला. परंतु या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले. आणि 27व्या वचनामध्ये ती परिस्थिती आहे. काय परिस्थिती, देवाचं हे वचन प्रेषित या ठिकाणी उद्धृत करतायत, परंतु ही परिस्थिती निर्माण झाली. आणि 27व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, कारण खरोखरच ज्याला तो अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध व शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्या सह हेरोद व पंते पिलात हे एकत्र झाले. कसलं दुःख आहे, कसलं संकट आहे, कसलं समस्या निर्माण झालेली आहे की देवाचा अभिषिक्त, देवाचा पुत्र, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रेषित या ठिकाणी म्हणतायत की हेरोद व पंते पिलात हे एकत्र आले. आणि कशासाठी, ह्यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्याने करावे. जसं आपल्या उद्धारक ख्रिस्ताबद्दलचा संकल्प देवाने नियोजित ठेवला होता, तसंच त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण जगत असताना तुमच्या आणि माझ्या वाट्यामध्ये विश्वासणारे म्हणून येणारं जे दुःख आहे, विपत्ती आहे, अडचण आहे, त्रास आहे, संकट आहे, ते देवाच्या योजनेचा एक भाग असतो. संकल्प आहे देवाचा, त्याच्या पाठीमागे देवाचा संकल्प आहे. जसं आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी होता आणि म्हणून तो म्हणतो, म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्याने करावे. आणि मग तो म्हणतो, तर हे प्रभू आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासाने पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. म्हणजेच या ठिकाणी प्रेषित त्याच्यापासून सामर्थ्य प्रार्थना करत आहेत, त्या सामर्थ्यासाठी विनंती करत आहेत की ज्या तुला या त्रासातून जावं लागलं तोच तू आमच्या सामर्थ्याचा स्रोत आहेस. ही कबुली आणि ही अपेक्षा या ठिकाणी प्रेषित त्यांच्याकडून करत आहे. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की तोच प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर असताना त्यांनी अनेक चमत्कार केले. प्रियानो, मार्काचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 35 ते 41 वचनामध्ये आपण निसर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार आपण पाहतो. कारण शेवटचं वचन त्याच्यामध्ये आहे, ते लोक विस्मयित झाले, चकित झाले. आणि हा आहे तरी कोण, वारा आणि वादळ आणि समुद्राच्या लाटासुद्धा याचं ऐकतात. प्रियजन हो, या ठिकाणी या चमत्काराची जेव्हा आपण व्याप्ती पाहतो, स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून ह्या चमत्कारामध्ये असलेलं जे सत्य आहे ते आमच्या जीवनाशी निगडीत आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शब्दाच्या द्वारे निसर्गातील घडणाऱ्या गोष्टी थोपू शकतो, तोच प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येणारं दुःख, बघा या ठिकाणी वेव्स, समुद्राच्या ज्या लाटा आहेत किंवा वादळ, रुद्र रूप केलेलं जे वादळ आहे, हे कशाचं प्रतीक आहे, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचं, समस्यांचं, त्रासाचं, अडखळणांचं प्रतीक आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त, सुरुवातीला मी जो विचार सांगितला तोच विचार पुन्हा या ठिकाणी येशू ख्रिस्तानं जेव्हा त्या वाऱ्याला धमकावलं त्यावेळेस वारा पडला आणि सगळं काही निवांत झालं असं म्हटलेलं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं म्हणतो, तुम्ही इतके भित्रे कसे. येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही इतके भित्रे कसे, भिवू नका. म्हणजेच या ठिकाणी विश्वासामध्ये जगत असताना प्रभू येशू ख्रिस्त आमच्या मानसिकतेला खंबीर करण्याकरता तो बोध करत आहे. या जगामध्ये आपण जगत असताना आपल्या अवतीभोवती अनेक लोक आहेत, केवळ पॉझिटिव्ह ज्याला आपण पॉझिटिव्ह अप्रोच म्हणतो त्याच्या अभावी बऱ्याच वेळेला आम्ही या मानसिकतेमध्ये आमचं खच्चीकरण होतं आणि सैतान त्याचा जो हेतू आहे, त्याचा जो डाव आहे, तो आमच्या जीवनामध्ये साधण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे, तुम्ही इतके भित्रे कसे. आज विश्वासार्ह नात्यानं
जर आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या संकटांना तोंड देत आहोत, अडचणीत आहोत, तर प्रियजन हो, आज प्रभू येशू ख्रिस्ताचा हा शब्द आणि हा प्रश्न आज तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. कारण ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला धीर देण्याकरता आपलं पवित्र रक्त सांडलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की मी तुमच्याबरोबर आहे, तो देव. आणि म्हणून आजच्या विषयामध्ये सांगितलेलं आहे की खरोखरच गॉड अपहोल्ड्स अस इन द टाईम ऑफ ट्रबल. दुःखामध्ये, अडचणीमध्ये, त्रासामध्ये असताना देव तुम्हाला आणि मला आपल्या जवळ घेतो आणि कुठल्याही प्रकारे या दुःखामधून जात असताना आमची हानी होत नाही, परंतु या दुःखावर मात करून देवाची जी योजना आहे ती आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास येते. प्रभू करो आणि या संदेश वचनाच्याद्वारे परमेश्वर तुमचं, माझं, सर्वांचं सहाय्य करो, अशी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, खरोखरच तू आम्हाला धैर्य देणारा, आमच्याजवळ असणारा आणि संकटात अस्वस्थ असताना प्रभू आमची काळजी घेणारा तू देव आहेस. परंतु सैतान बऱ्याच वेळेला आमच्या मानसिकतेचं खच्चीकरण करतो आणि तुझ्यामध्ये असलेल्या विश्वासामध्ये प्रभू आम्हाला अस्थिर करतो. परंतु आज ज्या तुझ्या महान सेवकांच्या जीवनामध्ये प्रभू जो तुझा अनुभव त्यांनी घेतला आणि तुझी इच्छा आणि योजना त्या दुःखाच्या, संकटाच्या, अडचणीच्या, त्रासाच्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये सिद्धीच नेली, अगदी तशाच प्रकारे प्रभू तो आमचंही सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या चरणाजवळ स्वतःचं पुनर्समर्पण करीत आहोत. आमच्या मनाचा, बुद्धीचा, शरीराचा तू ताबा घे प्रभू. आणि या कठीण प्रसंगातून जात असताना प्रभू तुझ्या समक्षतेचा आम्हाला पदोपदी अनुभव येऊ दे. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रेरणावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. शेवटी आपण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे सर्वजण मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋणे आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.